हॅलो दोस्तों, तुमचे स्वागत आहे माझ्या वैशाली ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवते पालकचे पराठे बनवते. ही पालक मी स्वच्छ साफ करून घेतलेली आणि हिला मी बारीक कापून धुवून गेले. तर चला मग. आणि त्यानंतर मग इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, काही लाल मिरची पण घेतलेली आहे, काही लसूण घेतलं, आलं घेतलं. हे सगळं मी मिक्सरमधून एक ठेचा बनवतो ना आपण, तसं जाडसर बारीक करून घेईल. थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं. इथं माझं हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी जाडसर ठेवलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता, तसं बारीक नाही करायचं, कारण की आपल्याला पराठ्यात टाकायचं आहे ते. इथं मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात ओवा, त्यानंतर मग थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हां. आणि आपण ना हे पण टाकलेलं आहे, हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे, म्हणून मिरची थोडीशी कमी टाकायची. तुम्ही जेवढं तिखट खात असणार त्या हिशोबाने टाका. पण मी थोडंसं तिखट बनवणार आहे हे झणझणीत. तर मग मी इथं थोडंसं तिखट, गरम मसाला, हळद, हिंग हिंग जिरं, धनिया पावडर, परत हळद, हे सगळं टाकलं आहे. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं. जिरं आणि तो खूप छान टेस्ट येतो. इथं मी हा जो आपण मिक्सरमधून ठेचा केला आहे तो टाकते. तो ठेचाची ना चव थोडी वेगळी येते, खूप छान चव लागते ते ठेचाची. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. मी तर प्रत्येक पराठे थालीपीठमध्ये ठेचा बनवून टाकते. तर म्हणून मी याच्यात बी टाकलं. ठेचाची चव थोडी वेगळीच असते, आणि तुम्ही पाणीपुरीमध्ये बी तो ठेचा टाकणार, त्याची चव लागते. तर इथे बघा मी ना पालक मस्तपैकी धुवून घेतला होता, कापून घेतला बारीक. जेवढं आपल्याला बारीक कापता येईल तेवढा बारीक कापायचा. नंतर मग आता मी इथं सगळ्यांना एकसारखं मिक्स करून घेईल, आणि नंतर मग मी पाणी टाकेल. हे बघा इथं बघू शकता, इथे बघा मग मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यात मी पाणी टाकेल आणि चांगलं पीठ मळून घेईल, जसं आपण कणिकला मळतो त्या पद्धतीने. तर इथं माझं हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे. बघा जास्त निंबर पण नाही आहे आणि जास्त मऊ पण आहे, मिडममध्ये मी बनवलेलं आहे. आणि असं पीठ पाहिजे, थोडंसं लावायला पीठ घ्यायचं, थोडंसं लावायला पीठ घ्यायचं. त्यानंतर मी इथं पोळपाट घेतलेलं आहे, लाटणं घेतलं, ते आता मी लाटून दाखवते तुम्हाला. थोडंसं खाली पीठ लावायचं एक गोळ्याला. त्यानंतर मग मस्तपैकी आपण पोळी लाटतो ना त्या पद्धतीने लाटायचं. आता इथं तुम्हाला ज्या आकारात घ्यायचं आहे त्या आकारात घेऊ शकता. चौकोनी घेऊ शकता, तिरकोनी घेऊ शकता, या फिर गोल. मी इथं गोल, साधे गोल पराठे बनवते. तिथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार तुम्ही बदलू शकता, तसं काही नाही. आणि इथं मी बटर लावते, तुम्ही बटरच्या ऐवजी तूप या तेल पण वापरू शकतात. पण मी इथं बटर वापरते. मी जवळजवळ रोहनला जेवढं तूप या बटर खाऊ घालता येतं तेवढं मी खाऊ घालायचा प्रयत्न करते, कारण की थंडीमध्ये तूप, बटर हे पदार्थ भरपूर खायला पाहिजे. म्हणून मी रोहनला कुठल्या पद्धतीने त्याला खाऊ घालते, आणि भरपूर बटर लावून मी पराठे बनवते. खूप छान लागतात पराठे. असो या थालीपीठ भरपूर तूप, बटर लावून करायचे, मस्तपैकी लागतात. खूप छान आणि टेस्टी येतात, इतके चवदार लागतात. आणि नको विचारू मला काय लागते. तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. आणि तुमचे पोरं अगर पालक खात नसतील तर ह्या पद्धतीने करून बघा, नक्की ते पालक खातील. आणि आता पराठे, हिवाळा म्हटलं का आपण वेगवेगळे पराठे बनवत राहतो. त्यात पोळीचे पराठे, कोबीचे पराठे, परत आलू पराठे, भरपूर पराठे, एवढे पराठ्यांचे प्रकार आहेत की भरपूर. आणि पोरांना जेवढं आपण खाऊ, हिरवी भाज्या जेवढ्या खाऊ घालता आल्या तेवढ्या खायला पाहिजे. आणि हिवाळ्यात खास करून हिरव्या भाज्या भरपूर खायला पाहिजे, असं माझं म्हणून मी ना हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने रोहनला खाऊ घालते, ज्याच्याकडून तो हिरव्या भाज्या खाईल.
आता इथं मी लाटून घेतलं. त्यानंतर मी थोडंसं बटर लावून मी पराठा टाकला आणि वरूनही भरपूर बटर लावते आणि भरपूर बटर लावून इतकं छान लागतं ना, खूप खूप छान लागतं पराठा. मला तर तूप आणि बटर मला भरपूर लावते मी. जेवढं लावता आलं तेवढं लावते. खूप छान लागतात. हे बघा तुम्ही बघू शकता. तवा माझा गरम करायला आधीच ठेवून दिलेला होता मी आणि तवा चांगला गरम झाला ना तरच तुम्ही तो पराठा टाकत जा, कारण की हे बघा मी परत बटर लावते. खूप छान लागतो बटर पराठा. छान लागतो आणि जेवढं बटर लावता येईल तुम्हाला तेवढं लावायचं आणि पोरांना खाऊ घालायचं. हे बघा मस्तपैकी झालं की नाही. बोलता बोलता माझ्या तोंडात पाणी सुटते, असं वाटतं लगेच खायला घेऊ. पण मी लोहनला लगेच एक गरम 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 पराठे बनवते आणि एक त्याला लगेच खायला देते. कारण ते पराठे गरम गरम थंडी थंडी काळ आणि गरम पराठे खूप मस्त लागतात, इतके छान लागतात. सकाळचा नाश्ता मस्त होऊन जातो. आजचा नाश्ताच नाही, डायरेक्ट जेवण होऊन जातं पराठ्यांवर. आम्ही दुसरं खातच नाही मग. हे बघा मस्तपैकी हा पराठा माझा तयार आहे. आता रोहनला मी देते ताट करून. हे बघा टमॅटो सॉस आणि पराठा. भरपूर याची पराठा तुम्ही दही बरोबर खाऊ शकता. इथं माझे सगळे पराठे तयार होऊन गेलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. एकदम मऊ आणि एकदम याच्यासारखे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा मी तोडून पण दाखवते. मस्तपैकी मऊ आलेले. तर ही माझी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.